अकोला पोलिसांनी तब्बल 35 वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला अटक केली आहे। पत्नीचा खून करून फरार झालेला आरोपी छत्रपती संभाजीनगर इथं लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं। 29 मार्च 1991 रोजी गौतम नगर जुना आरटीओ ऑफिस परिसरात आरोपी एकनाथ सत्यमान गायकवाड यानं आपली पत्नी चित्रलेखा गायकवाड हिची हत्या केली होती आणि त्यानंतर तो फरार झाला होता। या प्रकरणी अकोल्याच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दीर्घकाळ शोध घेतल्यानंतर आरोपी हा छत्रपती संभाजीनगर येथील जळगाव रोड परिसरात लपून आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतलं। न्यायालयानं यापूर्वीच आरोपी विरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केलं होतं। विशेष म्हणजे 3 दशकांपेक्षा अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात अकोला पोलिसांना यश आल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनच्या हद्दीमध्ये सन 1991 या साली एकनाथ गायकवाड या व्यक्तीवर त्याने त्याच्या पत्नीचाच खून केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता आणि तो आरोपी तेव्हापासून फरार होता। या गुन्ह्याला जवळपास 35 वर्ष झाले होते, परंतु 35 वर्षामध्ये तो आरोपी मिळून आला नाही। त्यानंतर खदान पोलीस स्टेशनची निर्मिती झाली। आमच्या इथे सदर आरोपीचा स्टँडिंग वॉरंट आला आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा या आरोपीचा शोध घेत होतो। आज आमच्या टीमला तो आरोपी असल्याची पूर्ण माहिती मिळाली आहे। आमच्या टीमने अत्यंत शिताफीने या आरोपीला अटक केलेली आहे। एकनाथ गायकवाड वय 73 वर्ष असे या आरोपीचे नाव असून सदरची कारवाई आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही केलेली आहे।